त्यामुळे बंच ऑफ थॉटवाले मंडळी एकीकडे बसलेले आहेत किंवा काही प्रादेशिक भूमिकेच्या अनुषंगानं संविधानाला संपूर्णता मान्य नसणारं असे पण विचार आहेत. मात्र काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक अलायन्स पार्टनर आहेत. आमच्यात आणि त्यांच्यात जो काही वेगवेगळे मतं जे आढळून येतात त्या वेगवेगळ्या मतांना देखील नैसर्गिक स्वरूपाचं असल्याचंही या ठिकाणी मला आपल्या सगळ्याच्या निदर्शनास अत्यंत विनम्रतेने आणून द्यायचं आहे. कारण संविधान सभा जी आहे या संविधान सभेच्या कामकाजामध्ये डिबेट नावाचा शब्द वापरला गेला. त्या सभागृहामध्ये सभागृहाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि मसुदा समितीचे जे प्रमुख होते, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. यांच्या दोघांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चामध्ये मतांची भिन्नता होती. प्रसंगी हेतू दोघांचा एक होता आणि या मतांच्या भिन्नतेचा एकमेकांनी आदर बाळगून संविधानाच्या निर्मितीचं एक मोठं काम जे झालं आहे तोही संदर्भ या ठिकाणी मी आपल्याला यासाठी देऊ इच्छितो की दरम्यानच्या काळात मतांची काही विभिन्नता आली असेल, मात्र ती डिबेटच्या स्वरूपाची आहे. ती मतभिन्नतेची जरी असली तरी मनभिन्नतेची नाही. आणि मन जे आहे ते करुणेनी हे दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे. समता, बंधुता, सामाजिक न्यायाची, स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही जे आहोत ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे. याबद्दल निश्चित आनंद आहे. यासोबतच इतके दिवस म्हणजे आपण गेले अनेक दिवसांपासून विचारत आहात, दोन्ही पक्षांना, उभय पक्षांना विचारत आहात. आपल्याला सांगत असताना आम्ही इंडिया अलायन्स पार्टनर, महोली हे दोन शब्द वापरले गेले आणि या शब्दांच्या सोबत बोलत असताना जी काँग्रेस पक्षाची भूमिका होती ती समविचारी पक्षांच्या सोबत देखील आम्ही जाणार अशी भूमिका आम्ही आपल्याला सांगत होतो.